रस्त्यावर नागरिकांची गर्दी, सरकार विरोधी घोषणाबाजी, सगळीकडे आगीचे लोट आणि धूर हे दृश्य काही दिवसांपासून नेपाळमध्ये पाहायला मिळते। मात्र आता अशीच परिस्थिती फ्रान्समध्ये उद्भवली असून ब्लॉक एव्हरीथिंग असं म्हणत फ्रान्सचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागलेत आणि आता पोलिसांना ही परिस्थिती हाताळणं कठीण झालंय। चला तर फ्रान्सच्या आंदोलनाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये भ्रष्टाचार व इतर मुद्द्यांविषयी नागरिकांचं आंदोलन चांगलंच पेटलंय। लोकांनी अक्षरशः अनेक मंत्र्यांची घरं जाळली आहेत, अनेक सरकारी कार्यालये पेटवून दिली आहेत। या भयंकर हिंसाचारामुळे नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी राजीनामा दिला आणि देश सोडला। नेपाळमधील ही परिस्थिती सुरू असतानाच आता फ्रान्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेत। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात ब्लॉक एव्हरीथिंग नावाचं हे आंदोलन सुरू आहे। इथल्या जनतेनं फ्रान्समधील विविध महामार्ग रोखून धरलेत, अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे, तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। मात्र या आंदोलनाचं कारण नेमकं काय आहे जाणून घेऊयात। आंदोलकांचा आरोप असा आहे की जर शासन कार्यक्षम नसेल तर यंत्रणा बंद करणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी महामार्ग, शहरं आणि वाहतूक बंद करण्याचे आवाहन केलं आहे। देशाची सध्याची राजकीय व्यवस्था जनतेसाठी योग्य नाहीये। ही व्यवस्था पूर्वी उजव्या विचारसरणीच्या लोकांनी सुरू केली होती, परंतु आता ते डाव्या आणि अति डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या ताब्यात आहे। आता डावे आणि अति डावे म्हणजे काय, तर डाव्या विचारसरणीचे लोक समाजातील गरीब आणि कामगार वर्गाच्या हक्कांवर भर देतात आणि कल्याणकारी योजना जसं की शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी निवारण यांना प्राधान्य देतात। तर अति डावे विचारसरणीचे लोक यापेक्षा अधिक तीव्र आहेत आणि सामाजिक व आर्थिक प्रणालीत मोठे बदल घडवून आणण्याचा ते प्रयत्न करतात। ही उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला। तब्बल 80,000 सैनिक तैनात करण्यात आले, ज्यापैकी 6,000 सैनिक हे पॅरिसमध्ये आहेत। हे तेच पॅरिस जे आयफेल टॉवरसाठी प्रसिद्ध आहे। फ्रान्समध्ये सोशल मीडियावर ब्लॉक एव्हरीथिंग या आवाहनानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं सुरू केली। लोक आता संघटित पद्धतीने आंदोलन करू लागलेत। हजारो पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, पण सध्या परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवणं हे कठीण झालंय। संपूर्ण फ्रान्समध्ये आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे। दगडफेक, जाळपोळ केली जाते, शिवाय अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद होताना दिसतोय। दरम्यान काही आंदोलनकर्त्यांना अटक देखील करण्यात आली आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, या मागचं कारण म्हणजे मागच्या वर्षभरात इथं 4 वेळा पंतप्रधान बदलले आहेत आणि यावरूनच इथली राजकीय स्थिती कशी असू शकते याचा अंदाज आपण लावू शकतो। गेले 9 महिन्यांपूर्वी स्थापन झालेलं पंतप्रधान फ्रान्सवा बायरो यांचं सरकार सोमवारी कोसळलं। विशेष म्हणजे गेल्या 20 महिन्यात इथं 4 वेगवेगळ्या नेत्यांनी फ्रान्सच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे आणि आता 5व्यांदा तिथं नवीन पंतप्रधानांची नियुक्ती होणार अशी शक्यता दिसून येते। एक काळ असा होता जेव्हा फ्रान्स सरकार हे सगळ्यात मजबूत मानलं जायचं, पण हे सरकार कोसळलं त्यामागची कारणं काय होती पाहूयात। फ्रान्सवर काही महिन्यांपासून आर्थिक संकट आहे, महागाई प्रचंड वाढली आहे, देशावर कर्जाचा ताण सुद्धा आहे। पंतप्रधान बायरो यांनी अर्थसंकल्पीय शिस्त आणण्यासाठी आणि वार्षिक 51 अब्ज डॉलर्सची बचत करण्यासाठी काही कठोर उपाय मांडले होते, जसं की कल्याणकारी निधी गोठवणं, 2 राष्ट्रीय सुट्ट्या रद्द करणं आणि इतर कठोर आर्थिक उपाय। पण संसदेतील बहुमतानं या उपायांना मान्यता दिली नाही। नॅशनल असेंब्लीतील 577 पैकी 364 खासदारांनी विरोधात मतदान केलं तर 194 लोकांनी समर्थन केलं। उर्वरित सदस्य हे गैरहजर होते तर काही तटस्थ होते। त्यामुळे बायरो सरकारला मोठा धक्का बसला आणि त्यांनी राजीनामा दिला। पंतप्रधान बायरो यांनी संसदेत सांगितलं होतं की देशाच्या भविष्याचा आधार आर्थिक शिस्त आणि कर्ज नियंत्रणावर अवलंबून आहे, पण विरोधक विशेषतः मरीन ले पेन यांच्या नेतृत्वाखालील अतिउजव्या पक्षानं आणि काही डाव्या पक्षानं बायरोंच्या उपायांना विरोध केला। ले पेन यांनी सुचवलं की महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थलांतरावरील खर्च कमी करावा, इतर कठोर उपाय नाही। त्यामुळे बायरो यांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला। परिणामी बायरो सरकार कोसळलं। फ्रान्समध्ये राष्ट्रीय अस्थिरता वाढली आणि राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर देशाच्या आर्थिक आणि राजकीय पक्षांवर दबाव वाढला।
मॅक्रॉन सध्या युक्रेन आणि गाझा पट्टीतील आंतरराष्ट्रीय विषयांवर व्यस्त आहेत आणि त्यामुळे देशांतर्गत समस्या त्यांच्याकडून दुर्लक्षित झाल्या। आता पंतप्रधान बायरोनच्या राजीनाम्यानंतर मॅक्रॉन यांनी जाहीर केले की मंगळवारी बायरो यांचा राजीनामा स्वीकारला जाईल आणि पुढील काही दिवसात नवीन पंतप्रधान नियुक्त केला जाईल। आता सर्वांचं लक्ष आहे की फ्रान्सचे पुढील पंतप्रधान कोण असणार याकडे अनेकांचं लक्ष आहे। त्यामुळे आता पुढे निर्णय काय होणार, नेपाळसारखी परिस्थिती फ्रान्समध्ये उद्भवणार का, आंदोलकांचे पडसाद कुठपर्यंत उमटणार आणि देशाची राजकीय दिशा कशी बदलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।